एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर आज अंगणवाडी सेविकांनी अजित पवारांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे 51 दिवसांपासून सुरू आहे। आपल्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे हे आंदोलक आता आक्रमक झालेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। अंगणवाडी सेवकांचं गेल्या 51 दिवसांपासून जे आहे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांना धरून आंदोलन सुरू आहे ना आज त्यांनी उपमुख्यमंत्री जे आहे अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता। सध्या आपण जे आहे तो अजित पवारांचा विजयगड हा जो बंगला आहे त्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि पाहू शकतो कशा पद्धतीने पोलिसांनी जो आहे मोठा फौजफाटा जो आहे बंदोबस्त स्वरूपात लावण्यात आलेला आहे। कारण आज अंगणवाडी सेविकांनी जो आहे आंदोलनाचा इशारा दिला होता ना, याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने जे आहे अंगणवाडी सेविकांना रोखण्यासाठी जो आहे मोठा पोलीस बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। खास करून जे आहे महिलांची संख्या असल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जो आहे मोठा बंदोबस्त इथे आहे तो लावण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आक्रमक पवित्रा जो आहे तो अंगणवाडी सेविकांनी आंदोलनामध्ये घेतलेला पाहायला मिळतो। 2 दिवसापूर्वी जेलभर आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर काल जे होते अंगणवाडी भरून सुद्धा आंदोलन करण्यात आलं, पण सरकार कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जो आहे हळूहळू जो आहे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन जे आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतं आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।